आताच एक बातमी आपल्याकडे येत आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कोपडी येथील बलात्कार व खून प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। सत्र न्यायालयात आज पहिल्या दिवसाची सुनावणी संपली असून आरोपी नंबर 3 नितीन भैलुमे यांनी खटल्यातून मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे। कोपडी प्रकरणातील 3 आरोपींपैकी 2 आरोपींनी वकिलाची मागणी केली असून आरोपींचे वकीलपत्र घेणार नसल्याचा निर्णय याआधीच अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे। त्यामुळे आरोपींनी न्यायालयाकडे वकिलाची मागणी केली आहे। या खटल्याची नियमित सुनावणी उद्या चालू होणार आहे। या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींपैकी तिसरा आरोपी नितीन भैलुमे यांनी या खटल्यातून आरोप मुक्त करण्याची मागणी केली आहे। आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कोपडी गावाला देखील भेट देणार असून घटनास्थळाची पाहणी करणार आहे। या खटल्याची सुनावणी तातडीने करावी असे मला सूचना सरकारने दिलेली आहे आणि त्यानुसार मी आज न्यायालयात हजर होऊन या खटल्याच्या प्रगतीसाठी आम्ही पोलीस अधिकारी आणि आम्ही त्वरित प्रयत्न करणार आहोत। कोपडी खटल्यातील आज 3 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यापैकी एका आरोपीने वकील लावलेले आहेत आणि 2 आरोपींनी वकील देण्याची कोर्टाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार कोर्टाने न्यायालयात उद्या तारीख ठेवलेली आहे। न्यायालयात मी सरकारतर्फे आज स्पष्ट केलं की आम्हाला या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करायची असल्याने उद्या मी खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ करणार आहे आणि त्यानंतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याबद्दल कोर्ट निर्णय घेईल। अर्थात आरोपी नंबर 3 ने आज न्यायालयात जामिनाचा व त्याला खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज देखील न्यायालयात आज दिलेला आहे। त्याची सुनावणी मी खटल्याला उद्या सुरुवात केल्यानंतर खटल्यात काय पुरावा आहे, खटल्यात कोणते साक्षीदार आम्ही तपासू इच्छितो आणि खटल्यातील आरोपींनी कोणकोणते गुन्हे केलेले आहेत याचं स्पष्टीकरण तपशीलवार माहिती उद्या न्यायालयात मी देईन आणि त्यानंतर खटल्याच्या कामकाजाला सुनावणीला त्वरित प्रारंभ होईल।